हा त्याची 4च महिने झाले त्याचे. तसं मी काय देत नाही अजून, जरा ठेवा. सगळं द्यायचे मला. हाताचे नख पालिश लाल, मेहंदी लाल, गळ्यातलं मंगळसूत्र लाल, कानातलं लाल, चष्मा लाल, चष्म्याच्या कांड्या लाल, मोबाईल सुद्धा, मोबाईलचा कव्हर, घड्याळाचा पट्टा लाल, पर्स सुद्धा लाल, ते पर्स मध्ये असताना आरसा सुद्धा, त्या आरशाचा मागला सुद्धा लाल, चप्पल सुद्धा लाल, नवरा सुद्धा. काय बोलतो सगळे नाव चांगलं होईल. असे सगळे मॅचिंग महाराज. मला विषय चाललाय विरोधाचा आणि तार तुम्हाला सांगितला. तुम्ही लेच दर्शक काही झालता, लेच बोलायला चालेल म्हणून थोडी वेळ सांगितला. ऐका, इतरत्र वेळ देण्यापेक्षा ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ वाचा. विषयातून चौथा जो ग्रंथ जो आहे तो हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. ह्याचा अधिकारी कोण असेल तर संसारिक जीव आहे. अगोदर हरिपाठ ग्रंथाची निर्मिती नव्हती. ज्ञानोबराय समाधीच्या अगोदर ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं, ज्ञानी महात्म्याला, ज्ञानी मुलाला, ज्ञानी पुरुषाला ज्ञानेश्वरी, मुक्त पुरुषाला अमृतानुभव, योगी महात्म्याला चांगली उपासनेची ग्रंथ दिला. संसारिक जीवाचं काय? मला खरं सांगा, जास्त जो थोरलेला असतो बघा तेव्हा असतो बोला तो मला सातवाई शपथ बरं का, तुमची सातवाई सर्दी शपथ कोणा वाचतो असं एकदम मला महाराज थोरला जन्माला येणं म्हणजे पाप घेऊन जन्माला येणं आहे. एवढं मी काय सांगतो, मी थोरला आहे म्हणून सांगतो. त्याला लई सोचावं लागतंय सगळं, त्याला जाऊ दे. म्हणजे मी थोरला आहे म्हणून सांगतो, मी तुमचं नाही सांगत. सांगितलं तरी त्या तुम्ही काय मला काय करणार नाही मला माहिती. विठ्ठल जास्त प्रेम कोणावरती केला असेल तर त्या संसारिक नावाच्या देवावरती. त्याचा उद्धार कसा होईल, त्याचा आत्मकल्याण कसं होईल, हा नामचिंतनाला कसा प्रवृत्त होईल असं त्यांनी माऊलींच्या लक्षात आलं. ह्याचा आत्मउद्धार कसा होईल ज्ञानामध्ये लक्षात आलं. हा ज्ञानेश्वरी वाचणार नाही, जरी ज्ञानेश्वरी भेट पोषक दिला तरी बसणार नाही. अमृत अनुभव उपासनेची पाहिलीच नाही काळी का गोरी. कीर्तनकारच पाहत नाही महाराज. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी सांगत नाही. गाणी म्हणतात नुसती कीर्तनकार. गाणी कव्वाली म्हणणं म्हणजे काही परंपरा आहे का? ही आमच्या जोग महाराज वारकरी संस्थेची परंपरा, विठ्ठल महाराज नाही. लक्षात ठेवा. ज्यावेळेस संस्थेत प्रवेश झाला ना त्यावेळेस जोग महाराजांच्या एक चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि कीर्तन मर्यादा सोडून जर बोललं ना तेव्हा बरोबर गाथामंत्री रामबाबू राऊतांचं वाक्य आहे, ह्या गादीवरती टाकऱ्यांसहित समाजासहित नरकात कीर्तनकार जातो महाराज. कीर्तन हे टाइमपासाचं साधन नाही, आत्मउद्धाराचं साधन म्हणजे कीर्तन आहे. माहिती का ना तुम्हाला मामा, त्या पांडुरंगाच्या जुन्या मंदिरात जंगम स्वामीने अभंग घेतला होता. त्यावेळेस मी 5वीला होतो. माझ्या चांगल्या लक्षात आहे. मला जुन्या लोकांची कीर्तन काय होती ठीक आहे, मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि गाणी कव्वाली म्हणणं किंवा जास्त हसायला लावणं म्हणजे माझे कीर्तन नाही. आणि कीर्तनातून चिंतन आहे. 2 तास तुमच्या पदरात काहीतरी पडावं. घरी गेला हास्यकलप तर आहेच ना महाराज. म्हणून चांगलं ऐकायची सवय लागली पाहिजे आणि चांगली गाणशेन आहे होण्यापेक्षा कानशेन स्वातंत्र्य झालं पाहिजे. विठ्ठल विचार करण्याबरोबर आहे. ह्याला अवघड सांगून तर करणार नाही. अवघड कोणी न करे सांगता, कठीण करता दुःख पावे. अवघड सांगितलं तर जमणार नाही.
मला सांगा, मुलाला ताप आलेला आहे, लहान मुलाला ताप आलेला आहे, खोकला आलेला आहे, ते औषध कडू आहे, मग काय करते बाई? बोला. त्या औषधात गुळ घालते आणि गुळ घालून त्या बाळाला काय करते? औषध पाजते महाराज. त्यामुळे ताप नाही सांगतो. तर ज्ञानोबारांच्या लक्षात आले, ह्यांना सोपं सांगावं लागेल. ज्ञानोबारांच्या लक्षात येणं सुरुवात कशी करायची, लोक कसे हरिनामाला प्रवृत्त होतील. कारण का? हरे नाम हरे नामैव केवलम नास्तेव 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 गतिरन्यथा कृते ध्यायते विष्णु त्रेतायाम यजते मखये द्वापारे परिचर्यानां कलौ तत् हरिकीर्तना कलयुगी उद्धार हरिनाम